मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। नाशकात 4000 एकर शेतीचं नुकसान। नाशिकमध्ये पावसाने घेतला तिघांचा बळी। उस्मानाबादमध्ये दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यावर गेलेल्या विनोद तावडेंना युवक काँग्रेसनं दाखवले काळे झेंडे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर फेकलं पाणी। राज्याचं अख्खं मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री आज मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांना दिला जाणार दुष्काळाचा अहवाल। मुंबईतल्या बीडीडीच्या चाळींचं पुनर्वसन त्याच जागी होण्याची शक्यता कमी। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नितीन गडकरींनी दिली माहिती। भारत से नहीं मेरे भाइयों, भारत में आजादी मांग रहे हैं। देशद्रोहाच्या आरोपाखाली 20 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर कन्हैया कुमार परतला। जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांसमोर केलं दमदार भाषण। आम्ही भारतापासून नाही तर भारतातच स्वातंत्र्य मागत असल्याचं केलं प्रतिपादन। महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार होणार रद्द। ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांची माहिती। आणि बार्शीतल्या चिमुरडीला 3 महिन्यात 20 वेळा हृदयविकाराचा झटका। 9 तासांची शस्त्रक्रिया करत रिलायन्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी करून दाखवलं अशक्य ते शक्य।